आणि आता पाहणार आहोत सविस्तर महाराष्ट्राची खबरबात। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे। यावेळी बंडाच्या निर्णयाला काहीच आधार नसल्याचं पवार म्हणाले। बंडखोरांना पुढे येऊन जनतेला खरं कारण सांगावं लागेल असंही ते म्हणाले। मध्यावधी निवडणुका लागतील असं मी म्हणालो नाही, पुढील निवडणुकांसाठी आत्तापासूनच तयारीला लागा असं सांगितलंय। आपल्या हातात 2 वर्ष आहेत, हे लक्षात ठेवून कामाला लागलं पाहिजे। 2024 साली निवडणूक एकत्र लढवावी अशी मनस्थिती आहे। महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढावं अशी माझी इच्छा आहे, पण अद्याप एकत्र लढण्यावरती चर्चा नाहीये। जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा ठरवू असं पवार म्हणाले। शिंदे यांचं बंड एका दिवसात झालं नाही। बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी जी तत्परता दाखवली अशी तत्परता दाखवणारे पहिले राज्यपाल असं म्हणत त्यांनी राज्यपालांवर निशाणा साधलाय। की आपण 2-2.5 वर्ष राहिली, त्याच्या तयारीला आत्तापासून लागलं पाहिजे। याचा अर्थ मध्यावधी निवडणुका नव्हे, 2.5 वर्ष आता होऊन गेली, आणखी 2 वर्ष 2.5 वर्ष असतात। मी बोलताना असं सांगितलं होतं की प्रत्यक्ष निवडणुका येतात त्याच्या आधी एक सहाय्य कोणी वेगळं वातावरण असतं। त्यामुळे खरं म्हणजे तर आपल्या हातात 2 वर्ष आहेत, त्या 2 वर्षामध्ये आपली पूर्ण तयारी ही असली पाहिजे, ते लक्षात घेऊन आपण कामाला लागा। कुणी हिंदुत्वाचा विषय सांगतं, कुणी राष्ट्रवादीचा विचार सांगतं, कुणी निधी मिळाला। या सगळ्या गोष्टी सुरत न गेल्याच्या संबंधीचा निर्णय झाला, त्यानंतर झालेले। त्याच्या आधी निर्णय माझ्या तरी काय करावं त्याची अशी काही गोष्ट आलेली नाही। तर जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाला काही आधार नाही, आणि त्यामुळं काहीतरी लोकांच्या समोर स्पष्टीकरण केलं पाहिजे, याशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टी नाही। आत्ता जे काही सांगितलं जातं त्याचा अर्थ त्यांनी काही राजकीय निर्णय किंवा अन्य कारणाने निर्णय घेतला, त्या निर्णयाच्या संबंधीची भूमिका लोकांच्या समोर मांडायला काही सक्षम कारणं नाहीत, त्यामुळे ही उदाहरणं दिली जातात। आणि असं आहे, हा जो इश्यू तुम्ही रेज केला त्याच्यात आम्ही लोकांनी बसून किमान मान्यतेचा जो कार्यक्रम तयार केला होता त्याच्यातला हा भाग नव्हता एक, आणि त्या संबंधीचा निर्णय शेवटच्या कॅबिनेटमध्ये जो घेतला त्याच्याशी आमच्याशी कोणाशी सुसंवाद नव्हता। हा निर्णय घेतल्याच्या नंतरच आम्हाला एक त्याचा निषेध किंवा मी तुम्हाला हे सांगतो, निषेधात त्याला काही अर्थ नाही। प्रश्न असा आहे की हा निर्णय आम्ही जो कार्यक्रम ठरवलेला होता त्यातला हा भाग नव्हता, त्याच्यात आम्हाला सगळ्यांची सामूहिक संमती त्यावेळी नव्हती। पण हा निर्णय घेतल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं, दुसरं सरकार आल्याच्या नंतर 48 तासाच्या पेक्षा कमी वेळात अतिशय इफिशियन्सी माननीय राज्यपालांनी दाखवली। सध्या जे आम्ही काय पाहतो ते अतिशय चमत्कारिक आहे, पण राज्यपाल आहेत त्याच्यामुळे काही मर्यादेचं पुढं बोलण्याच्यासाठी स्कोप असला तरी मी बोलत नाही। ओबीसींना आरक्षण न देता निवडणुका नकोत अशी आमची भूमिका असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं। मध्य प्रदेशला आरक्षण मिळतं, मग महाराष्ट्राला का मिळत नाही असा सवाल त्यांनी विचारला। अजित पवार यांनी आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला आणि त्यावेळी ते बोलत होते। विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की या वेळच्या निवडणुका या ओबीसी आरक्षण न देता जाहीर झालेल्या आहेत। आपण एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम पूर्ण केलेलं असून त्यावर आता 12 तारखेला सुनावणी आहे। हा डेटा मध्य प्रदेशच्या धर्तीवर गोळा करण्यात आलेला आहे, त्या राज्यामध्ये ओबीसींना आरक्षण मिळालेलं आहे, मग महाराष्ट्रालाही आरक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मी स्पष्ट करू इच्छितो की ह्या वेळेच्या निवडणुका होत असताना ओबीसी समाजाच्या संदर्भातलं जे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, जे आरक्षण मिळालं पाहिजे, ते आरक्षण न देता ह्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत।
वास्तविक आमची भूमिका आहे की ते आरक्षण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं पाहिजे. आता सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे माझ्या माहितीप्रमाणे 12 तारखेला इम्पिरिकल डाटाच्या बद्दल जवळपास बरंचसं काम झालेलं आहे. बाठी यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती, त्यांनी ते सगळं काम साधारण मध्य प्रदेशच्या धर्तीवरच आपण केलेलं आहे आणि ते जर 12 तारखेला त्यांनी मान्य केलं पाहिजे. कारण मध्य प्रदेशला जर मान्य केलं जातं तर महाराष्ट्राच्या बद्दल पण मान्य केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि ते जर मान्य त्या ठिकाणी झालं तर मग ह्या निवडणुकामध्ये ओबीसींना पण प्रतिनिधित्व देऊनच त्या निवडणुका व्हाव्यात. नाही म्हटलं तरी कार्यक्रम 22 तारखेपासून फॉर्म भरायचे, त्या मधल्या काळामध्ये देखील ठरवलं तर निवडणूक आयोग ते करू शकतं आणि ते करावं अशी आमची रास्त मागणी. डीपीडीसीच्या बद्दल हायकोर्टामध्ये त्याच्याबद्दलचं न्याय मागितला जाणार आहे की वास्तविक सरकार येत असतात, सरकार जात असतात, ही प्रक्रिया होत असते. म्हणून काही पाठीमागच्या काळामध्ये रितसर घेतलेले निर्णय हे सगळेच तहकूब करून ते रद्द करण्याचं काही कारण नसतं. हिंगोलीमधील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरून माहिती घेतलेली होती आणि त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. दरम्यान या व्हिडिओवरती अजित पवारांना ज्यावेळेला पत्रकारांनी प्रश्न विचारले ते विचारल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर मिश्किल टीका केली. मी तर पूर्वीपासून हे करत आलोय, तसंच कुठलंही काम आलं की मी लगेच फोन लावतो, पण फक्त फोनही लावा आणि कॅमेरेही लावा असं मी करत नाही, असा मिश्किल टोला अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय. नमस्कार, एकनाथ शिंदे बोलतोय. आता आसना नदीला पूर आलाय का तिकडे? हा 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 कुरुंदा गावातलं पाणी कमी झालं तर तिकडे लोक अडकलेत, त्यांचा रेस्क्यू वगैरे करताय ना? हो सर, रेस्क्यू करतोय सर. दोन कुटुंब आहेत सर. एक टाकळगाव म्हणून गाव आहे सर बाजूला. त्याच्या शेतामध्ये एक पवारच्या शेतामध्ये एक कुटुंब वरती थांबले सर छतावर. आता नांदेडची आपली एसडीआरएफची टीम पोहोचली आहे सर. ती आता अर्ध्या तासात पोहोचते की त्यांना ताबडतोब रेस्क्यू करा. येस सर. आणि पाणी आता कमी व्हायला लागलं तर गावामध्ये जाऊन पण आता आमच्या लोकांचा संपर्क झालाय तर पाणी आता कमी व्हायला लागलं अंतरी जात नाही. लोकांना मी शिफ्ट केलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. बिलकुल जेवणाची वगैरे व्यवस्था केलेली आहे सर. 2-3 दिवस थांबते सर. सगळी व्यवस्था, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सगळं करा. कुठलंही काही कुणाला गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या आणि कुठेही जीवितहानी होणार नाही याला प्रायोरिटी द्या. आणि सगळे आपले ऑन फील्ड आहेत आपले सगळे लोक. सगळे लोक सर सकाळी 5 वाजेपासून तिथे जातात आणि आम्ही पाठिंबा करतो. मी आणि जेवता पण आम्ही जातो. हा, तुम्ही स्वतः लक्ष ठेवून रेस्क्यू करा आणि करायला लावा. आणि बाकी कुठं काही लोकांची गैरसोय होणार नाही त्यासाठी सर्व यंत्रणांचा वापर करा. आणि बाकी पण परिस्थिती जी बघा पूर्ण जिल्ह्याची. दादा, काल मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. गाडीतून फोनवर सगळी माहिती पूर परिस्थितीतली घेत आहेत. त्यांची कामकाजाची पद्धत म्हणजे त्यांनी सभागृहातही बोलताना सांगितलं होतं आता कागद वगैरे नाही, फोनवरती आदेश दिले जातील. काय वाटतं? आपल्याला माहिती नाही हे तर मी सुरुवातीपासून करत आलो. फक्त मी असं कॅमेरे बिमेरे लावत नाही, माझं मी काम करत असतो. तुम्ही पुणेकर मीडियाचे लोक, महाराष्ट्रातली लोक मला अनेकदा माहिती ओळखतात. मी कुठलंही काम आलं तर लगेच लाव फोन म्हणतो, परंतु फोन लावताना फोन पण लाव आणि कॅमेरा पण लाव असं सांगेल. आषाढी एकादशी निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये प्रति पंढरपूर असलेल्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढील 25 वर्षांसाठी शुभेच्छा असा टोला यावेळी त्यांनी लगावला. सरकार अस्थिर आहे असं अजितदादा म्हणतायत ते खरंय असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. दरम्यान सरकार एका विमानातून उतरून दुसऱ्या विमानात बसतंय, यात सर्वसामान्य कष्टकरी भरडला जातोय अशी टीकाही त्यांनी केली. त्यामुळे हे शिंदे सरकार असंवेदनशील सरकार असल्याचा टोला त्यांनी लगावला. दादा म्हणजे गोष्ट खरी आहे. या पद्धतीने लोक सुरत, गुवाहाटी, गोवा भारत दर्शन करून आले
आणि बसमध्ये फिरून ज्या रीतीने त्या बाहेर राज्यातले दिल्लीतले पोलीस आपल्या आमदारांना हाताळत होते, दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि समाजकारणासाठी हिताचं नाही आहे जे काय होतं. सरकार एका विमानातून उतरते आणि दुसऱ्या विमानात बसतं आहे. 5 स्टारमध्ये 2,500 रुपयाची दाढी करतं आहे, 2,500 रुपयाचं कटिंग करतं आहे आणि सर्वसामान्य कष्ट करणारा हा जो शेतकरी आहे तो भरडला जातो आहे. तुम्हाला कळतं आहे हे फक्त सत्ता आणि पैशाचं हे आत्ता आलेलं सरकार आहे, त्याला सर्वसामान्य माणसाचं काहीही प्रेम नाही. हे असंवेदनशील शिंदे सरकार आहे. एकतर मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांना शेवटपर्यंत साथ दिली आहे आणि देत राहणार. आणि मला असं वाटतं शिवसेना ही आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी हयात असतानाच त्यांचा उत्तराधिकारी कोण आहे हा निर्णय बाळासाहेबांनीच ठरवला होता. त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या निर्णयाला करून वेगळं काही करणं या खरं तर बाळासाहेबांना दुखवण्याचं काम. मुंबईमध्ये मातोश्रीवरती सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे. 16 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाचा सोमवारी निर्णय येण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगानं शिवसेनेची रणनीती ठरवली जाते. पक्षातल्या सर्वात मोठ्या बंडानंतर शिवसेना आता सावरायला लागलेली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात जाऊन शिवसैनिक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत, तर मातोश्रीवर दररोज बैठका घेतल्या जात आहेत. विधिमंडळ ते सुप्रीम कोर्ट अशी शिवसेनेची सध्या लढाई सुरू आहे. पक्षाचं चिन्ह आणि पक्ष टिकवण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर निर्माण झालंय. कायदेशीर लढाईमध्ये शिवसेना कुठेच कमी पडणार नाही असं संजय राऊत यांनी निक्षून सांगितलं. कायदेशीर लढाई सुद्धा शिवसेना कुठे कमी पडणार नाही. सुप्रीम कोर्ट सोमवारी महत्वाचा निर्णय देण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. मला माहिती आहे कोणावर कसे दबाव सुरू आहे, कायद्याचं कसे पायमल्ली सुरू आहे, लोकशाहीचा खून करण्याचा मिनिटा प्रयत्न होतो आहे. पण उद्या 11 तारीख आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्वाचा निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये देश आहे. उद्या कळेल या देशात लोकशाही आणि न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे की नाही याच्याकडे उद्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. शिवसेनेप्रमाणेच बंडखोरांचं लक्ष सुद्धा या सुनावणीकडे आहे. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीमध्ये आपलाच विजय होईल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. आणि न्याय व्यवस्थेवर आम्हाला विश्वास आहे. आम्ही कायदेशीर बाजू आमची मजबूत आहे, त्यामुळे न्यायालय सुप्रीम कोर्ट योग्य तो निकाल देईल. शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेनं आता पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित केलंय. शिवसेनेची सगळी मदार आता शिवसैनिकांवर असणार आहे. या सगळ्या घडामोडीमध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय शिवसेना आणि शिंदे गटासाठी महत्वाचा असेल. कोर्टाचा निर्णय ज्यांच्या बाजूने होईल त्यांचं पारडं निश्चितच जड असेल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान शरद पवारांनी उद्या येणाऱ्या कोर्टाच्या निकालावरती भाष्य केलं. माझा न्यायव्यवस्थेवरती विश्वास असून काही लोक बोलतात तर काही निर्णय चिंताजनक असतात असंही पवार म्हणाले. या देशातल्या ज्युडिशियरीवर माझा विश्वास आहे. ज्यामुळे मी त्याचा आज भाष्य करू इच्छित नाही. काही गोष्टीचे निकाल चिंताजनक आहेत असं काही लोकांचं स्टेटमेंट मी वाचलं. पण एक सहकारी आहेत पार्लमेंटमध्ये कपिल सिब्बल त्यांचं नाव, निष्णात वकील. अलीकडचं फिर त्यांचं एक विधान ऐकलं की ज्या पद्धतीचे लिहिलं होत आहे त्यावर आम्हाला लोकांना धक्का बसला असं काहीतरी त्यांनी स्टेटमेंट केलं. याचा अर्थ प्रत्यक्ष ज्युडिशियरी या न्यायालयीन क्षेत्रात काम करतात, त्यांच्यात अस्वस्थता आहे असं दिसतं. पण त्याच्या खोलात जाऊन माझ्याकडे माहिती नाही. माझा एक प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीस निष्ठा यात्रेवर निघालेल्या आदित्य ठाकरेंनी बंडखोरांवरती पुन्हा एकदा निशाणा साधला. माझ्यावरती खास प्रेम करण्याची गरज नाही अशा शब्दात त्यांनी बंडखोरांना फटकारलंय. तर विधिमंडळ सचिवांनी व्हीपच्या उल्लंघन प्रकरणी शिंदे गट आणि शिवसेनेतील 53 आमदारांना नोटीस बजावली आहे. एकमेकांचा व्हीप झुगारल्यानं ही नोटीस बजावण्यात आली आहे.
आदित्य ठाकरेंनी मुंबईतून निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे. शिवसैनिकांसोबत संवाद साधत आणि बंडखोरांवर हल्लाबोल करत ही निष्ठा यात्रा सुरू आहे. तर दुसरीकडे विधिमंडळ सचिवांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या वेळेला व्हीपचं उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेनेतल्या 53 आमदारांना नोटीस बजावली आहे. 7 दिवसात आमदारांना उत्तर द्यावं लागणार आहे. मात्र त्यातून आदित्य ठाकरेंना वगळण्यात आलंय. बाळासाहेबांचा सन्मान म्हणून आम्ही आदित्य ठाकरेंचं नाव दिलेलं नाही असं भरत गोगावले यांनी सांगितलेलं होतं. भरत गोगावलेंच्या वक्तव्याचा आदित्य ठाकरेंनी जोरदार समाचार घेतलाय. माझ्यावर खास प्रेम करण्याची त्यांनी गरज नाही, नाही तर पाठीत खंजीर खुपसायची कारण नव्हतं. पण न्यायप्रविष्ट विषय आहे, उद्या न्यायालयात हा विषय येणार आहे. पक्ष आणि धनुष्यबाण या निशाणी संदर्भात सुद्धा आदित्य ठाकरेंनी भाष्य केलंय. मूळ मुद्दा हाच राहतो की शिवसेना चिन्ह असेल, शिवसेनेवरचं जे लोकांचं प्रेम असेल हे उद्धव साहेबांच्या सोबतच राहणार. आदित्य ठाकरेंनी शिंदे गटातले आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा काढली. आदित्य ठाकरे पक्ष वाढवत असल्याची प्रतिक्रिया प्रकाश सुर्वे यांनी दिली आहे. आगामी काळात सकारात्मक घडामोडी घडण्याचे संकेतही त्यांनी दिले. जे केसरकर बोलले जखमा पुन्हा भरून जातील, पुन्हा एक चांगले दिवस येतील, तसं होणार आहे. आम्हाला खात्री तसं व्हावं. बरंच पुलाखालून पाणी वाहून जाणार आहे, समजेल तेव्हा. 2.5 वर्षाचा आत्ता बोलून काय फायदा आहे. विधानसभेत व्हीपची लढाई आणि रस्त्यावर निष्ठेची लढाई असा दुहेरी सामना सध्या शिवसेनेला करावा लागतोय. रस्त्यावरच्या निष्ठेच्या लढाईची जबाबदारी आदित्य ठाकरेंनी घेतली आहे. आता या लढाईमध्ये त्यांना कितपत यश मिळतं हे आगामी काळात स्पष्ट होईल. उदय जाधवसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 11 मतं फुटल्यानं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली होती. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींकडून मोहन प्रकाश यांची महाराष्ट्रामध्ये विशेष चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी मोहन प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये काँग्रेसच्या 11 आमदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. सोनिया गांधींनी या प्रकरणी 11 आमदारांना नोटीस दिल्याची माहिती समोर आलेली आहे. तर या सर्व गोंधळाची माहिती घेऊन उद्या मोहन प्रकाश सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरती बीडच्या हिरापूर गावाजवळ मुख्य पुलावर 4 महिन्याचं मृत अर्भक आढळल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या घटनेची बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आलेली असून अवैध गर्भपाताचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या अगोदर अवैध गर्भलिंग निदान करून गर्भपाताचं रॅकेट बीडच्या गेवराईमध्ये उघडकीला आलेलं होतं आणि त्यानंतर त्याच रस्त्यावर अर्भक आढळल्यानं गर्भपात रॅकेटशी याचा संबंध आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. बीडमध्ये पुन्हा एकदा संतापजनक प्रकार घडलेला आहे. गेवराई या ठिकाणी पुन्हा एकदा एक मृत अर्भक रस्त्यावरती सापडलेला आहे. पोस्टमॉर्टमकडून पुढील तपास या संदर्भातला केला जाणार आहे. मात्र बीडमध्ये पुन्हा एकदा मृत अर्भक सापडल्यानंतर याचा यापूर्वीच जे रॅकेट पर्दाफाश त्याचा करण्यात आलेला होता त्याच्याशी काही संबंध आहे का याचा देखील पोलीस आता तपास करू लागलेले आहेत. बीडमध्ये घडलेल्या संतापजनक प्रकारानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये अनेक ठिकाणी जर अवैधरित्या गर्भलिंग निदान केलं जात असेल आणि गर्भपाताची केंद्र सुरू असतील तर निश्चित कारवाई होणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर दिवसभरात घडलेल्या इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत. एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच परततोय.